यादवनगरमध्ये सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय। यात प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या अंगरक्षकाची बंदूक सुद्धा हल्लेखोरांनी लंपास केली आहे। या संपूर्ण घटनेनंतर यादव परिसराला मध्यरात्री पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। पोलिसांनी रात्रभर यादवनगर परिसरात शोध मोहीम राबवत हल्लेखोरांचा शोध घेतला। घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा या 5-6 कर्मचाऱ्यांच्या पथकासह यादवनगरमधल्या सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी यादवनगरमधल्या सलीम मुल्ला इंडियन ग्रुप या इमारतीच्या मागच्या बाजूला मटका अड्डा सुरू असल्याचं लक्षात आलं। त्यानंतर शर्मा यांच्या पथकानं कारवाईला सुरुवात केली। या कारवाईचाच एक भाग म्हणून शर्मा मटका चालक सलीम मुल्ला यांच्या घराची झडती घेण्याचा प्रयत्न करत होत्या। त्यावेळी स्थानिक महिला आणि तरुणांना दंगा घालायला सुरुवात केली। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह परिसरातील महिलांनी आणि तरुणांना शर्मा यांच्या पथकावर चाल केली। 10-15 मिनिटांच्या झटापटीत शर्मा यांच्या अंगरक्षकांची बंदूक एका तरुणानं हिसकावून घेऊन त्याच बंदुकीनं पथकाला दम दिला। यानंतर या घटनेचं गांभीर्य वाढलं। शर्मा यांची माहिती पोलीस मुख्यालयाला देण्यात आली। तातडीनं पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन हल्लेखोरांचा त्यांनी शोध सुरू केलाय। इथे एक जुगाराचा अड्डा आहे अशी माहिती मिळाली होती आणि त्यासाठी पोलीस पथक एएसपी आणि त्यांच्यासोबत तिथे रेड करण्यासाठी आलं होतं आणि त्यांनी रेड केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स, जुगाराच्या चिठ्ठ्या, त्याचे रजिस्टर्स, कॅश जे होते ते तिथे मिळाली आणि हे सगळं चालू असताना त्यांनी पंचनामा करायची प्रोसिजर चालू केली असताना इथले जे लोक आहेत, नगरसेविका आहेत, त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या लोकांना बोलवून त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अडथळा आणायचा प्रयत्न केला आणि त्यांना चिथावणी दिलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांना आमचा एक कॉन्स्टेबल आहे त्याला पण मारहाण केली त्यांनी। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, आता या संपूर्ण परिसरात काय नेमकी परिस्थिती आहे आणि जे हल्लेखोर आहेत त्यांना पकडण्यात यश आलंय का पोलिसांना? काल रात्रीपासून पोलीस या सगळ्या हल्लेखोरांचा तपास करतायत, कारण प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा आणि त्यांच्या पथकावर त्यांचीच बंदूक घेऊन रोखल्याचं प्रकरण आहे आणि त्याच्यानंतर ती बंदूक लंपास केलेली आहे। या प्रकरणानंतर पोलिसांनी त्या सगळ्या भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन सारखी परिस्थिती राबवली आणि हल्लेखोर कुठे लपून बसलेले त्याची माहिती घेतली आणि त्याचबरोबर पोलिसांचं जे रिव्हॉल्वर आहे, सर्व्हिस रिव्हॉल्वर, ते सुद्धा अद्याप सापडलेलं नाहीये। पोलीस त्याचा तपास करतायत। पण आपण एक पाहतो की सलीम मुल्ला हा मटका अड्डा गेल्या अनेक वर्षापासून चालवतो। त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या आता नगरसेवक आहेत आणि ते माजी महापौर राहिलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला हे पथक गेलं त्यावेळेला शमा मुल्ला ज्या नगरसेविका आहेत त्यांनी सुद्धा सगळ्या गल्लीतल्या महिलांना आणि लोकांना बोलवून त्या ठिकाणी पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्या एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केली आणि त्यांना जखमी केलेला आहे। हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। कोल्हापूर जिल्हा आणि परिसरामध्ये ठिकठिकाणी मटके अड्डे चालतात। पोलिसांनी या सगळ्या मटका अड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं एवढी हिंमत यांची झाली की प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांची रिव्हॉल्वर काढून घेतलेली आहे। त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस आता कारवाई करतायत। धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला।